विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप NMMS गणित या विषयातील क्षेत्रफळ या घटकावरील स्वाध्याय 21.1 हा अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 8वी शिष्यवृत्ती, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. आमच्या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 या क्रमांकावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये ॲड करेन. चला, परत एक वेळ सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे. आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप व NMMS क्षेत्रफळ या घटकावरील स्वाध्याय 21.1 अभ्यासणार आहोत. चला, त्यातील पहिला प्रश्न काय आहे तुमच्यासाठी पाहू आपण. पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो? एका आयताची लांबी 4m+3 सेमी आणि रुंदी 3m+1 सेमी असून त्याची परिमिती 50 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय केलेलं आहे? एका आयताची लांबी आणि रुंदी दिलेला आहे. लांबी 4m+3 सेमी आणि रुंदी 3m+1 सेमी असून त्याची परिमिती 50 सेमी दिलेला आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर पहा, अगोदर आपण काय करू? आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. परिमिती किती दिली आहे? 50. 2 कंसामध्ये लांबी किती दिली आहे? 4m+3 कंस बंद अधिक रुंदी किती दिली आहे? 3m+1. मग 50 बरोबर 2 कंसामध्ये 4m+3 अधिक 3m+1 हे कंस बंद. आलं का लक्षात? मग आता हे काय करा? 2 जे गुणिले आहे ते इकडे घेऊन या. 50/2 बरोबर हे 4m आणि 3m किती झाले? 7m अधिक 3 आणि 1 किती झाले? हे 4. मग बे 1 बे 2 4 बे 5 10 हे 25. हे 4 जे अधिक आहे ते इकडे आल्यावर उणे होणार. इथं काय राहिलं? 7m राहिलं. मग 25 मधून 4 गेले, किती राहिले? 21 बरोबर m. 21/7 ते 7 गुणिले होतं, इकडं आलं भागिले झालं. 7 1 7 7 3 21. मग m बरोबर किती आलं? 3. m बरोबर किती आलं? 3. मग आता m ची किंमत आपल्याला 3 मिळालेली आहे. त्याच्यावरून आपण आता लांबी काढू. लांबी बरोबर किती दिले त्यानं? 4m+3. m ची किंमत 3 मिळाली. मग 4 गुणिले 3 अधिक 3. मग 4 त्रिकम 12. 12 या दोघाचा गुणाकार 12 अधिक 3 किती झाली? लांबी 15. लांबी किती आली? 15 सेमी. बरोबर आहे. लांबी किती आलेली आहे? 15 सेमी आलेली आहे. मग आता आपण त्याची काय करू? रुंदी काढू. रुंदी बरोबर रुंदी किती दिलेली आहे? 3m+1. m ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 3. 3 गुणिले 3 अधिक 1 म्हणजे 3 त्रिक 9 आणि 1 10. मग रुंदी किती आली? 10 सेमी. रुंदी किती आली? 10 सेमी. लांबी किती आलेली आहे? 15 सेमी आलेली आहे. मग आपल्याला काय म्हणते? आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 15 गुणिले रुंदी किती आहे? 10
मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर 150 चौरस सेमी. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. ज्यांचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? चला, पुढचा प्रश्न काय आहे? कोणत्या आकृतीची केवळ परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येते? कोणत्या आकृतीची केवळ परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येते? तर पहा, पर्याय काय आहेत? आयत. आयताची परिमिती दिल्यावर क्षेत्रफळ काढता येते का? नाही, कारण की लांबी रुंदी आणि परिमिती 3 गोष्टीपैकी 2 गोष्टी माहिती पाहिजे. फक्त परिमितीवरून लांबी रुंदी कळणार नाही. तर आपल्याला या चौरसावरून, समजा चौरसाची परिमिती बरोबर 40 सेमी आहे, तर क्षेत्रफळ किती? परिमिती दिले 40 सेमी, त्याच्यावर क्षेत्रफळ काढता येते का? काय दिले? कोणत्या आकृतीची केवळ परिमिती? इथं केवळ परिमिती दिले, क्षेत्रफळ काढता येते. येते पहा. मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. मग 4 गुणिले बाजू किती आहे माहिती आहे का आपल्याला? बाजू माहिती नाही. परिमिती किती आहे? आपण 40 गृहीत धरलेली आहे. 40. मग हे 4 जे गुणिले आहे ते इकडे येऊन भागिले झालं, बरोबर बाजू. बरोबर बाजू. 4 1 4, 4 1 4 0. बाजू बरोबर 10 सेमी. बाजू बरोबर 10 सेमी. आलं लक्षात? बाजू किती आली? 10 सेमी आली. मग आता या आपल्याला परिमिती 40 दिली तर क्षेत्रफळ बाजू मिळाली. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे आपल्याला? बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 10. 10चा वर्ग म्हणजे 100 चौरस सेमी. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 100 चौरस सेमी. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चौरसाची परिमिती दिली असताना त्याचं क्षेत्रफळ काढता आलं का नाही? आलं. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. चौरस कोणत्या आकृतीची केवळ परिमिती दिली असताना, म्हणजे चौरसाची परिमिती दिली असताना त्याचं क्षेत्रफळ काढता येतं. आलं लक्षात? का अवघड आहे? काहीच अवघड नाही, एकदम सोपा प्रश्न आहे. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न, एका वर्तुळाचा परिघ 88 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? पहा, काय दिलेला आहे? त्या वर्तुळाचा परिघ दिलाय. किती दिलाय? 88 सेमी. काढा काय म्हणले? क्षेत्रफळ. पहा इकडं, वर्तुळाचा परिघ दिलाय, क्षेत्रफळ काढायचे. परिघावरून त्रिज्या काढा. त्रिज्या मिळाल्याच्या नंतर क्षेत्रफळ काढता येतं. मग वर्तुळाचा परिघ बरोबर वर्तुळाचा परिघ बरोबर काय सूत्र आहे? 2πr. परिघ किती दिला? 88 बरोबर 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले त्रिज्या दिले का? नाही, माहिती नाही, त्रिज्या दिलेली नाही. मग 88 हे 7 जे आहे भागिले होतं, इकडं आलं गुणिले झालं. 2 गुणिले 22 गुणाकारात होतं, इकडे येऊन ते काय झालं? भागिले झालं. म्हणजे 22 1 22, 22 चौक 88, बे 1 बे, बे दुनी 4, म्हणजे त्रिज्या बरोबर 7 दुनी 14 सेमी. त्रिज्या किती मिळाली? 14 सेमी मिळाली. आलं लक्षात? तर मग त्रिज्या 14 सेमी मिळाल्यावर त्याचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. कशाचं? वर्तुळाचं.
वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पायची किंमत किती आहे 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे 14. 14चा वर्ग म्हणजे आरचा वर्ग 14 गुणिले 14. मग 7 × 7 7 × 14 काय राहिलं 22 गुणिले 2 गुणिले 14. 22 गुणिले 2 गुणिले 14. मग 22 दुनी 44. 44 गुणिले 14. 14 चोक 14 न 44 ला गुणा. 14 चोक 56 ला 6 हाचे आले 5. 14 चोक 56. 56 आणि 5 61. 616 चौरस सेमी. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 616 चौरस सेमी. आलं लक्षात? का अवघड आहे ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2. परीघ दिलं होतं, परिघावून आपण काय केलेले आहे त्याची त्रिज्या काढली, त्रिज्येहून क्षेत्रफळ काढलं. आलं लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 4 का आहे? एका बागेची लांबी 200 मीटर असून क्षेत्रफळ 3 हेक्टर 20 आर आहे, तर बागेची रुंदी किती मीटर आहे? पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बागेची लांबी दिलेली आहे 200 मीटर आणि त्याचं जे क्षेत्रफळ दिले ते हेक्टर आर मध्ये दिलेलं आहे. मग अगोदर आपल्याला काय करावं लागेल? या 3 हेक्टर 20 आरचं चौरस मीटर मध्ये करून घ्यावं लागेल, तरच मग आपल्याला त्याची रुंदी काढता येईल. बरोबर आहे? मग त्या चौरस हेक्टरचं आपल्याला चौरस मीटर मध्ये करत असताना किंवा आरचं चौरस मीटर मध्ये करत असताना तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे. काय? 1 आर बरोबर 100 चौरस मीटर. बरोबर किती? 100 चौरस मीटर. आणि 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर. मग आपल्याला 3 हेक्टर 20 आर, 3 हेक्टर अधिक 20 आरचं काय करायचं आहे? त्याचं किती होतंय ते काढायचं आहे. तर काय करावं लागेल? 3 हेक्टर म्हणजे 3 गुणिले 1 हेक्टरला किती? 10,000 गुणिले 10,000 अधिक हे 20 आर. एका आरला किती? 100. 20 गुणिले 100 म्हणजे 3 हेक्टरचे किती झाले? 30,000. 3 गुणिले 10,000 म्हणजे किती झाले? 30,000 अधिक 20 गुणिले 100 म्हणजे 2,000. म्हणजे एकूण किती झाले? हे 32,000 चौरस मीटर. एकूण किती झाले? हे 32,000 चौरस मीटर. आलं? मग आता आपल्याला काय? चौरस मीटर म्हणजे हे काय झालं? त्या बागेचं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला. हेक्टर मध्ये दिलं होतं, आपण चौरस मीटर मध्ये काढलं, किती आलं? 32,000 चौरस मीटर आलं. मग आता आपल्याला त्याची लांबी दिल्या, रुंदी काढायची. मग बागेचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे किंवा बागेचं क्षेत्रफळ किती आहे? 32,000 बरोबर लांबी किती आहे? 200 गुणिले रुंदी. गुणिले रुंदी. मग 32,000 हे जे 200 गुणिले आहे त्याला इकडं आणा. 32,000 भागिले 200 बरोबर काय राहिलं? रुंदी राहिलं. 200चे 2 शून्य कटले, 32,000चे 2 शून्य कटले. परत बेन बे एक बे बे एक बे, 1 उरला, 12 झाले, बेसकम 12 शून्य. मग रुंदी बरोबर 160 मीटर. रुंदी बरोबर 160 मीटर. आलं लक्षात? काय आलं उत्तर? 160. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न, एका 18 सेमी लांबी व 18 सेमी रुंदी असलेल्या
आयताची लांबी 2/3 पट केली व रुंदी 3/2 पट केली तर त्या क्षेत्रफळावर काय परिणाम होईल? पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. काय म्हणतंय? एका 18 सेमी लांबी आणि 8 सेमी रुंदी असलेल्या आयताची, अगोदर आपल्याला आयताचं 18 सेमी आणि 18 सेमी लांबी आणि 8 सेमी रुंदी असलेल्या आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे. त्यानंतर त्याची लांबी 18च्या 2/3 पट घ्यायची आहे आणि 8च्या 3/2 पट रुंदी घ्यायची आहे. तर मग त्या दोन्हीमध्ये का फरक पडेल? मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर का आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 18. रुंदी किती आहे? 8. 18 गुणिले 8, 18 18 144 चौरस सेमी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर 144 चौरस सेमी. मग पुन्हा काय म्हणतंय पुढं की त्या आयताची लांबी जी 18 होती त्याच्या 2/3 पट घेतली. मग आता लांबी बरोबर 18च्या 2/3 किती होईल? 3 1 3, 3 संग 18, 6 2 12, 12 सेमी. बरोबर आहे. आणि रुंदी पूर्वी किती होती? 8, त्याच्या 3/2 पट. 3/2 म्हणजे 2 1 2, 2 चौक 8, 4 गुणिले 3 म्हणजे 4 त्रिकम 12 सेमी. लांबी 12, रुंदी 12. मग त्या आयताचं क्षेत्रफळ काय होईल? लांबी गुणिले रुंदी. लांबी 12 आहे, रुंदी 12 आहे. 12 12 144 चौरस सेमी. आता ह्या आयताचे ज्याची लांबी 18 सेमी आणि रुंदी 8 सेमी होती त्याचं क्षेत्रफळ 144 आहे आणि लांबीच्या 2/3 पट आणि रुंदीच्या 3/2 पट घेऊन पुन्हा क्षेत्रफळ काढलं. त्याची लांबी रुंदी 12 12 आली, त्याचे क्षेत्रफळ 144. म्हणजे त्या क्षेत्रफळावर काय परिणाम झाला? काहीच परिणाम झाला नाही. क्षेत्रफळ तेवढेच राहिले. काय परिणाम झाला? काहीच नाही. क्षेत्रफळ तेवढेच राहिले. कमी झालं का? नाही. निमपट झालं का? नाही. वाढलं का? नाही. तेवढ्याला तेवढंच राहील. आलं लक्षात? चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. पुढचा प्रश्न काय आहे? एका सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे. त्या सभागृहाच्या अर्धा मीटर बाजू असलेल्या फरशा, सभागृहाला अर्धा मीटर बाजू असलेल्या फरशा बसवायच्या आहे. तर अशा किती फरशा लागतील? पहा काय म्हणतंय. एका सभागृहाची लांबी दिली आहे. किती दिली आहे? 20 मीटर. रुंदी दिली आहे 17 मीटर आणि सभागृहात अर्धा मीटर बाजू असलेल्या फरशा बसवायच्या आहेत. तर किती फरशा लागतील? तर पहा, फरशांची संख्या बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. सभागृहाचे क्षेत्रफळ कसं आहे? सभागृह लांबी आणि रुंदी दिले, आयताकृती आहे. मग लांबी गुणिले रुंदी 20 गुणिले 17 हेही मीटर मध्ये आहे, हेही मीटर मध्येच आहे. मग फरशीचे क्षेत्रफळ, फरशी कशी आहे? चौरस आकृती आहे. अर्धा मीटर बाजू असलेली फरशी म्हणजे बाजू तिची अर्धा मीटर आहे. म्हणजे अर्धा मीटर म्हणजे 0.5 गुणिले 0.5 बाजूचा वर्ग. मग आता काय करा? हे दशांश काढा, इथं 0 द्या, हे दशांश काढा, इथं 0 द्या. म्हणजे 20 गुणिले 1700 भागिले 5 गुणिले 5. आलं? दशांश निघून गेला. 5 न भाग घाला, 5 1 5, 5 चौक 20. परत 5 न भाग घाला, 5 1 5, 5 त्रिक 15, 2 उरले, 20 झाले, 5 चौक 20 आणि 0. काल 4 गुणिले 340
बरोबर 4 0 0 4 चौक 16ला 6 हाच्याला 1 4 त्रिकम 12 आणि 1 13. मग फरशांची संख्या किती आली 1360. 1360 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय फरशांची संख्या 1360 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न क्रमांक 7 का आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, म्हणजे 100 सेंटीमीटरचा वर्ग आहे, तर त्या चौरसात आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, एक चौरस आहे. हा असा एक चौरस आहे. या चौरसाला आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती म्हणते? म्हणजे ही त्रिज्या समजा. हा चौरस आपण ABCD हे केंद्रबिंदू वर्तुळाचं O आणि इथं OE ही का आहे? त्रिज्या आहे. चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 100 सेंटीमीटर चौरस सेमी किंवा सेंटीमीटरचा वर्ग. तर स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्या, चौरसाची बाजू बरोबर ह्या वर्तुळाचा व्यास असतो. काय असतो? वर्तुळाचा व्यास. मग आता आपल्याला इथं चौरसाची बाजू माहिती आहे का? नाही. मग चौरसाचे क्षेत्रफळ दिले, मग चौरसाच्या क्षेत्रफळावरून आपल्याला बाजू काढता येते. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. किती आहे क्षेत्रफळ? 100 बरोबर बाजूचा वर्ग. आता हे 100 कशाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. मग बाजू किती झाली? बाजू बरोबर 10 सेमी. मग आता चौरसाची बाजू ही काय झाली? 10. मग ही 10 बाजू म्हणजे त्याचा व्यास आहे. का आहे? व्यास आहे. म्हणून वर्तुळाचा व्यास बरोबर 10 सेमी. व्यास किती आला? 10 सेमी. मग वर्तुळाची त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. व्यास किती आहे? 10 भागिले 2 बे 1 बे 5 10 5 सेमी. काय झाली? त्याची त्रिज्या आली. वर्तुळाची त्रिज्या किती आली? 5 सेमी आली. आलं लक्षात? मग वर्तुळाची त्रिज्या आपल्याला काढा म्हणलं होतं, मिळाली. म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर 5 सेमी. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 1. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न, चला, लाईक केलं नसेल तर लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, पुढचा प्रश्न का आहे? एका अर्धवर्तुळाची परिमिती 108 सेमी आहे, तर अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, एका अर्धवर्तुळाची परिमिती दिली आहे किती? 108. तर त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. तर मग अर्धवर्तुळाची परिमिती किती दिलेली आहे? 108 सेमी दिले. तर त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे. तर पहा, अर्धवर्तुळाची परिमिती
बरोबर का आहे पाय आर अधिक 2r का आहे पाय आर अधिक 2r किती आहे 108 बरोबर पायची किंमत किती आहे 22/7 थांबा 1 मिनिट इथं काय करू या दोन्हीकडे आर आहे एक आर कॉमन घ्या मग इथं काय राहिलं पाय अधिक इथं काय राहिलं 2 म्हणजे 108 बरोबर आर कंसामध्ये पाय अधिक 2 मग आता पायची किंमत ठेवू 108 बरोबर आर पायची किंमत किती आहे 22/7 अधिक 2 2चा छेद काहीच नाही म्हणजे काय आहे 1 आहे 2चा छेद काहीच नाही म्हणजे काय आहे 1 आहे तर 108 बरोबर आर कंसामध्ये याचा छेद समान करून घ्या 7 येईल म्हणजे हे 22 अधिक याला 7 न गुणा 1 ला 7 येण्यासाठी मग छेदाला गुणल्यावर अंशाला गुणा 7 दुनी 14 म्हणजेच काय झालं 36 छेदामध्ये 7 म्हणजे 108 बरोबर आर गुणिले 36/7 36/7 तर मग हे 108 गुणिले हे 7 भागिले होतं ते गुणिले झालं आणि हे 36 भागिले बरोबर आर हे 7 भागिलेचं इकडं येऊन गुणिले झालं 36 गुणिले होतं भागिले झालं 12 त्रिक 36 12 9 अष्टोदर्शे 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे आर बरोबर 7 त्रिक 21 सेमी म्हणजे आर म्हणजे आपल्याला काय मिळाली त्रिज्या मिळाली आर म्हणजे काय मिळाली त्रिज्या मिळाली बरोबर आहे मग त्रिज्या मिळाल्यावर तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायला काय अवघड आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग मग आता पाय किती आहे 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे 21 गुणिले 21 हे 7 1 7 7 त्रिक 21 का आलं 22 त्रिक 66 गुणिले 21 21 सख्ख 26 हाचे आले 12 21 सख्ख 126 126 आणि 12 138 1386 ही काय झालं वर्तुळाचे क्षेत्रफळ झालं मग आपल्याला अर्धवर्तुळाचे विचारले किती विचारले अर्धवर्तुळाचे मग अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर त्याला 2 न भागावं लागेल ना अर्ध्या वर्तुळाचं काढण्यासाठी पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळाला 2 न भागा बे 1 बे सखम 12 1 उरले 18 झाले 92 18 बेत्रिक 6 193 अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर चौरस सेमी 693 चौरस सेमी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे काय उत्तर आलं पर्याय क्रमांक 4 ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न एका आयताची परिमिती 56 सेमी असून त्याची लांबी 16 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती पहा आपल्याला आयताची परिमिती दिली आहे किती 56 सेमी त्याची लांबी दिली आहे किती 16 सेमी तर त्याचं क्षेत्रफळ काढायचे काय काढायचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला मग अगोदर क्षेत्रफळ काढण्यासाठी रुंदी काढावं लागेल आपल्याला रुंदीसाठी काय करावं लागेल आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी 2 कंसात लांबी अधिक रुंदी परिमिती किती दिली आहे 56 2 कंसात लांबी किती आहे त्याची
16 अधिक रुंदी दिली का? नाही, रुंदी दिलेली नाही. मग हे 56 भागिले 2 बरोबर 16 अधिक रुंदी. बे 1 बे, बे 2 4, बे 8 16. काय झालं? 28. 16 अधिक काय बरोबरचे इकडं आलं की वजा झालं, इकडं काय राहिले? रुंदी. मग 8 मधून 6 गेले, 2 राहिले, 2 मधून 1 गेला, 1 राहिला, म्हणजे रुंदी किती आली? 12. रुंदी बरोबर 12 सेमी. किती आली? 12 सेमी रुंदी आली. आलं का लक्षात? रुंदी किती आली? 12 सेमी. मग आता आपल्याला लांबी माहिती आहे, रुंदी मिळालेली आहे. आयताचे क्षेत्रफळ काढायला का अवघड आहे? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 16 गुणिले रुंदी किती आहे? 12. 16 दुनी 32 ला 2 हातचे आले 3. 16 1 16, 16 आणि 3 19. 192 चौरस सेमी. हे काय आलं? आयताचं क्षेत्रफळ आलं 192 चौरस सेमी. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. काय? पर्याय क्रमांक 4. ज्यांचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न काय अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत. चला पुढचा प्रश्न. लाईक केला नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न काय आहे? एका खोलीला चौरस आकृती 400 फरशा बसवायच्या आहेत. जर फरशीची प्रत्येक बाजू निम्मी केली तर किती फरशा लागतील? पहा विद्यार्थी मित्रांनो, ही अशी एक खोली आहे. ही काय? ही खोली आहे. त्या खोलीमध्ये अशा प्रकारच्या 400 फरशा बसवलेल्या आहेत. काय केलेल्या आहेत? 400 फरशा बसवलेल्या आहेत. मग फरशीची बाजू, फरशी ही कशी आहे? चौरस आकृती फरशी आहे, कारण त्याची बाजू दिलेली आहे. त्या फरशीची बाजू काय केलेली आहे म्हणते? 400 फरशा बसवल्या आहेत. फरशीची प्रत्येक बाजू निम्मी केली म्हणजे अर्धी केली. म्हणजे ही बाजू जर अशी अर्धी झाली आणि ही बाजू अर्धी झाली तर एका फरशीची 1 2 3 4, म्हणजे समजा ही अशी फरशी आहे. या फरशीची ही निम्मी बाजू, ही बाजू अर्धी आणि ही बाजू जर अर्धी केली तर एका फरशीचे किती भाग होतात? तर एका फरशीचे 4 भाग होतात. एका फरशीचे किती भाग होतात? 4 भाग होतात. मग आता 400 फरशी चे भाग किती? 400 गुणिले 4 बरोबर 4 चौक 1600 भाग. किती भाग होतील? 4 पट होईल ना. एका फरशीचे 4 भाग म्हणजे 400 फरशीचे 400ची 4 पट 1600. पर्याय क्रमांक 4. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढा. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? चौकोन सोबतच्या आकृतीमध्ये चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. चौकोन BDQP हा चौरस आहे. तर संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ किती? लेंथ ऑफ AO बरोबर 6 सेमी व लेंथ ऑफ BO बरोबर 8 सेमी. प्रश्न क्रमांक 11 काय विद्यार्थी मित्रांनो? सोबतच्या आकृतीमध्ये, म्हणजे सोबतची आकृती पहा काय आहे. ही एक ABCD ही काय आहे? एक समभुज चौकोन आहे. हा काय आहे? हा समभुज चौकोन आहे. आणि BDQP हा एक चौरस आहे. चौरस म्हणजे याच्या चौरसाच्या चारही बाजू सारख्या. AO 6 सेमी आहे. हे
आणि ओ हे किती आहे, हे 6 सेमी आहे आणि BO 8 सेमी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे आकृती काढण्यामध्ये थोडी लहान मोठी झाली असेल तर आपल्याला या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ काढायचे. मग क्षेत्रफळ काढायचे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ह्या अशाच आकृतीचं क्षेत्रफळ काढावं लागेल. एवढंच ह्या मधल्या भागाचं एवढ्या आपल्याला क्षेत्रफळ काढता येणार नाही किंवा जमणार नाही काढून. तर मग काय करा, हे AOB हे काय आहे, काटकोन, आणि ADO हा पण काटकोन, हे काटकोन त्रिकोण तयार झालेले आहेत. मग आता काटकोन त्रिकोण आहेत, त्यांच्या दोन बाजू माहिती आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू. मग आपल्याला दोन बाजू माहिती आहेत. मग काय करू आपण, त्रिकोण AOB चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. मग 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू काय, 6 गुणिले 8 म्हणजे बे चौक 8 म्हणजे 6 चौक 24 चौरस सेमी. कारण की 6 आणि 8 ह्या दोन बाजू सेंटीमीटर मध्ये माप आहे त्यांची. 24 चौरस सेमी बरोबर आहे. मग आपल्याला आता हा त्रिकोण 1 आणि त्रिकोण 2 या दोघांचं क्षेत्रफळ म्हणजे एका त्रिकोणाचं ह्याचं किती आलं क्षेत्रफळ, 24 आलं. मग ह्याचं बी किती येईल, 24च येईल. मग दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 24 गुणिले 2 म्हणजेच 48 चौरस सेमी. 48 चौरस सेमी आलं. मग आता आपल्याला ही बाजू 8 आहे तर ही बाजू 8 राहणार. म्हणजे चौरसाची बाजू किती मिळाली, चौरसाची बाजू बरोबर 8 मिळाली. हे 8 अधिक 8 बरोबर 16 सेमी. किती मिळाली, चौरसाची बाजू आपल्याला 16 सेमी मिळाली. आलं. मग आता चौरसाची बाजू 16 सेमी मिळाल्याच्या नंतर आपल्याला त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढता येईल. बरोबर आहे. म्हणजे ह्या पूर्ण चौरसाचे क्षेत्रफळ काढा, त्याच्यामध्ये ह्या वरच्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिसळा, म्हणजे आपल्याला त्या आकृतीचं क्षेत्रफळ निघते. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजू किती आहे, 16. 16चा वर्ग. 16चा वर्ग किती आहे, 256 चौरस सेमी. क्षेत्रफळ किती आलं, 200 चौरस. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 256 चौरस सेमी. किती आलं, 256 चौरस सेमी आलं. मग त्याच्यामध्ये त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आलेलं आहे, 48. मग आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ अधिक दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. चौरसाचं किती आले, 256 अधिक दोन्ही मिळून त्रिकोणाचं किती, 48. बेरीज करा, 8 आणि 6 14ला 4, हा 4ला 1, 4 आणि हाचे 1 5, आणि हे 5 10ला 0, हा 4ला 1 2 आणि 1 3. 304 चौरस सेमी. या आकृतीचे क्षेत्रफळ किती आलं, आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर 304 चौरस सेमी. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 2.
ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. प्रश्न काय अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब. चला या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.